मालेगावात 3 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीला आता जोर पकडू लागला। राजकीय क्षेत्रातून देखील आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली जाते। आपल्याकडे अजूनही लोकशाही ठेवली आहे जिवंत, आणि त्या लोकशाहीमध्ये कोर्टाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा दिली जाते। आता फास्ट ट्रॅक आहे, तो ट्रिपल फास्ट ट्रॅक करावा। जर त्यांनी कबूल केलंय, पटापट केसेस लावून त्याला फाशीपर्यंत न्यावं। मालेगावमध्ये 3 वर्षीय मुलीवर जे अत्याचार झाले त्या आरोपीला फाशी शिक्षा द्यायची कुटुंबाची मागणी होती। एकदम बरोबर आहे की ज्यांनी इतका मोठा अत्याचार केला त्याला फाशीच झाली पाहिजे। मालेगावमध्ये 3 वर्षीय मुलीवर जो काही अत्याचार झाला त्याचे जे आरोपी आहेत त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे। त्याच्या काकाने ते मागणी केली की फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरण चालवा आणि त्याला फाशी द्या। 100% अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे। ही एक घटना अत्यंत दुःखदायी आणि वेदनादायी आहे। आज संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आहे आणि हृदयामध्ये वणवा पेटलाय की ज्या लांडग्यानं आमच्या त्या 3 वर्षाच्या मालेगावच्या बाळाचे लचके तोडले ना, त्या लांडग्याला ठेचून मारलं पाहिजे। ही भावना सगळ्यांची। विचार करा की जर एका छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडले, अबलेवरती अत्याचार केला म्हणून, त्यानंतर कधी कुठल्या महिलेवर अत्याचार झाला नाही। आपण ही न्यायदेवतेनं आदर्श घालून द्यावा आणि हे सगळे खटले महिला अत्याचारावरचे पेंडिंग न ठेवता फास्ट ट्रॅक वरती त्याची सुनावणी करावी अशी मी विनंती करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।